साहेब साहेब बोला आमच्याशी साहेब. डॅड साहेब मला बोलायचंय तुमच्याशी. साहेब दार उघडा ना. डॅड प्लीज. दार उघडा ना. डॅड प्लीज. डॅड दार उघडा ना. जीवाला घोर लागलाय आमच्या. या फालतू स्वानंदीच्या मागण्याची शिक्षा आम्हाला का देताय? तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय करू मी? दार उघडा प्लीज. दार उघडा. साहेब साहेब प्लीज दार उघडा. स्वानंदी कुठे फेडशील ही पाप? काय केलं होतं? कोणत्या पापाची शिक्षा देतेस आम्हाला? आमच्या जीवावर का उठलीयस? तुझा वाढदिवस साजरा केला आणि तू काय केलंस? लोकांना बोलवून ह्यांच्या तोंडाला काळं फासलंस. अगं कुठे फेडशील ही पाप? दार उघडा ना. दार प्लीज. दार उघडा. मम्मा 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 रडू नका, शांत व्हा. डॅड ओके, तुम्ही शांत व्हा. संचिता तुला दिसतंय दरवाजाच्या पलीकडे काय चाललंय? आरपार दिसतंय तुला? काही बोलतेस तू? ओके, रडा रडा, हाका मारा, रडा. चालू दे तुमचं. मणी सर, मी काय म्हणतेय ते ऐकून तरी घ्या. ए गप्पा बसा. साहेब साहेब दार उघडा. साहेब आम्हाला सगळ्यांना काळजी आहे तुमची. प्लीज उघडा दार. साहेब तुम्ही जेवलाही नाहीये. तुमची गोळ्या औषधे घेण्याची वेळ झाली. साहेब प्लीज दार उघडा ना. डॅड तुम्ही ओके आहात ना डॅड? हे बघा, मला आता तुमच्या कोणाशीही बोलायचं नाहीये. अजिबात इच्छा नाहीये कोणाशी बोलायची. तुम्ही जा इथनं बरं. मला आता माझी किंमत कळली आणि एका अर्थाने बरंच झालं. ते तुमच्याविषयीचे माझे जे समज होते ना ते फोल ठरले. माझ्या आपल्याच लोकांकडून असलेल्या प्रेमाच्या आणि आदराच्या सगळ्या अपेक्षा त्या सगळ्याला काळं फासलं गेलंय. माझी जगायची इच्छा आता नाहीशी झालेली आहे. तुम्ही जा इथून सगळे. साहेब मणी सर, मागे हो. आम्ही बघू काय करायचं ते. मणी सर काय होतंय तू गप्पा बस. हा गप्पा बस. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. आता नाटकं नको करूस इथे. नॉनसेन्स. ते म्हणेल त्याला आतमध्ये घे. आतमध्ये घे. सावकाश. हळू हळू सांभाळ. हळू. बस इथे. बस 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 बस. सावकाश 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 सावकाश. बाहेर हो. अजिबात आतमध्ये यायचं नाहीये. मणीला आधीच तुझ्यामुळे त्रास झालाय. तुला समोर बघितल्यानंतर त्याला आणखीन त्रास होईल. चल निघ. चल. माझ्यामुळे मणी सरांना त्रास झाला. होय. माझ्यामुळे का त्रास होईल त्यांना? मी काय केलं साहेब? जे झालं त्यात माझी काहीच चूक नव्हती. तुला बरं वाटतंय? जे घडलंय ना ते सगळं तुम्ही मुद्दाम संचिता बाहेर घेऊन जायला. हो पण मणी सर ऐक. सुजितराव, डॉक्टरांना बोलू. हो डॅड. आणि काय रे, कशी काय चक्कर आली रे तुला? चक्कर आलेली बघून ना माझा हृदयाचा ठोकाच चुकला रे क्षणभर. साहेब अरे सात दिवसात तुझा वाढदिवस आहे. मी तुला चॅलेंज देतो. ह्या 7 दिवसांमध्ये मी मणीला तुझ्यापासून दूर करेन. सरपोतदार साहेब, शेवटी तुम्ही तुमचा डाव साधलाच. तुम्ही तुमचं मला दिलेलं आम्हाला वेगळं करायचं 7 दिवसाचं वचन पूर्ण केलंच. सगळ्यांचा मणी सरांना खूप त्रास झाला. त्यांना चक्कर सुद्धा आली. संचिता मॅडमनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही. मणी सर ठीक असतील ना? त्यांना काही होणार तर नाही ना? अरे मणी, काय झालंय? अरे तुला ह्या हाताने लहानाचा मोठा केलाय मी. माझ्या अंगा खांद्यावर तुला खेळताना बघितलंय मी.
आणि आज तुझी ही अवस्था, तुला चक्कर आली? काय झालं काय म्हणे तुला? अशी चक्कर कशी काय आली? हे बघ, मी सुजितरावांना डॉक्टरांना फोन करायला सांगितलेलं आहे. मी बरं वाटतंय मला आता. ते आता जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, तुम्ही असं स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलं, त्याच्या टेन्शनमुळे कदाचित भोवळ आली असेल मला. पण साहेब, खरंच मी बरं आहे आणि तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. काय स्वानंदीच्या मनात तुमच्या विषयी विचित्र गैरसमज झालाय, त्यामुळे ते अशा वागताय तुमच्याशी, ज्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. म्हणे तुला त्रास झाला ना की मला त्रास होतो. आज तुला अशी चक्कर आली, तुला बरं नाहीसं झालंय बघून मला खरंच खूप काळजी वाटते रे. म्हणजे कामाच्या गडबडीमध्ये तुझ्याकडे दुर्लक्ष झालं माझं, मान्य आहे मला. आपल्यामध्ये कामाव्यतिरिक्त दुसरा कुठलंच संभाषण होत नाही रे, कुठलाच संवाद नसतो. पण नाही, आज मी ठरवलंय, आज तू माझ्या बरोबर इथेच थांबायचं आहेस. आज मणी आणि त्याचे साहेब सगळी रात्र एकत्र घालवतील इथे. हो, आपण ना कामाव्यतिरिक्त सगळ्या बाकीच्या विषयांवर गप्पा मारूया. बस, तू कुठेही जायचं नाहीयेस. एक मिनिट, हा मणी इथे आपल्या बेडरूम मध्ये राहणार? तुम्ही ठरवायच्या आधी मला विचारणं जरुरी नाही समजलं? माझी बेडरूम काही धर्मशाळा आहे? कोणी यावं, कधी राहावं? अहो शालिनी, एका दिवसाचा तर प्रश्न आहे. एक दिवस काय, एक मिनिट ही मी बाहेरचा कोणताही माणूस माझ्या बेडरूम मध्ये राहिलेला, माझ्या बेडवर झोपलेला मला अजिबात चालणार नाही. अहो, हा मणी आहे, मणी कोणी परका नाही, आपल्या घरातलाच आहे. हे बघा, तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? आणि तुम्ही काय वागताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो हे बघा, मी आता माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला कोणी काही सांगू नका प्लीज. साहेब प्लीज, माझ्यामुळे तुमच्यात वाद नको प्लीज. अरे मणी, कशाला उठलास तू? अरे तुला चक्कर येते बघ. तू कुठे जायचं नाही, तू इथेच थांबायचंस बस. नाही साहेब, मी आउट हाऊसला जाऊन आराम करतो. अरे मणी, ज्या स्वानंदीमुळे तुला इतका त्रास झाला ती तुला आउट हाऊस मध्ये भेटणार आहे. ती तुला भेटेल, प्रश्न विचारेल, तुझ्याशी वाद घालेल, तुला पुन्हा स्ट्रेस येईल आणि पुन्हा चक्कर येईल. ह्या अशा अवस्थेमध्ये मी तुला स्वानंदीच्या स्वाधीन करू शकत नाही. तू कुठेही जायचं नाहीयेस, कळलं? पण साहेब, तुमच्या बेडरूम मध्ये नको. मी ठीक आहे. बरं चल, गेस्ट हाऊस मध्ये चल. हळूच. हा ठीक आहे, चल. ये, बस. हळूहळू, सावकाश. हा? तुला खरंच बरं वाटतंय ना? सुजितरावांनी डॉक्टरांना फोन केला होता, पण कॉन्फरन्स निमित्त बाहेर गेले. मी दुसऱ्या डॉक्टरांना बोलवू का? नाही साहेब, मला बरं वाटतंय आणि खरंच डॉक्टरची गरज नाहीये. ठीक आहे. आणि मी इथेच थांबणार आहे तुझ्या बरोबर, तुझ्यावर लक्ष ठेवायला. साहेब अहो, त्याची गरज नाहीये. मला खरंच बरं वाटतंय. उलट तुम्ही इथे थांबून माझ्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुला त्रास होत असेल ना तर मला त्रास होईल. तू आराम करतोयस म्हणून त्रास होणार नाहीये. हा, अरे बघ, हे त्रास वगैरे या गोष्टी बोलायच्या नाहीत, सांगून ठेवतो मी तुला. नाही. हल्ली एक विचार माझ्या मनात येतो, बोलून दाखवू की नाही मला कळत नाहीये. साहेब बोला ना. म्हणजे माझ्या मनात असं येतं की मी तुझ्यावर अन्याय तर केला नाही ना. काय स्वानंदीमुळे तुला किती त्रास होतोय हे मी स्वतः बघतोय. तिच्याबरोबर तुझं लग्न लावून देऊन मी चूक तर केली नाही ना. म्हणजे नकळत तुझ्यावर अन्याय तर केला नाही ना, असं सारखं मला वाटत राहतं रे. साहेब अहो, काय बोलताय तुम्ही? प्लीज असं वाटून घेऊ नका. आणि हे जे काही घडतंय त्यात तुमची काहीच चूक नाहीये. उलट स्वानंदी ज्या वागतायत ते चुकीचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, सोडून देते. त्याचे जास्त विचार करू नकोस. हा, होईल, सगळं व्यवस्थित होईल. तू आराम कर. थांब थांब थांब, पाणी देतो तुला, थांब. काय रे, इतका ठसका कसा काय लागला तुला? मी इथेच आहे, तुला काही लागलं तर हाक मार. हो. स्वानंदी, बघितलंस ना, तुझ्या हातातून मणीला खेचून आणलंय मी.
आता मणी माझ्या बरोबर आहे आणि तू आउट हाऊस मध्ये एकटी पडलेली आहेस. मी माझं चॅलेंज पूर्ण केलंय स्वानंदी. फक्त आता शेवटचा घाव घालणं बाकी आहे. तो योग्य ठिकाणी बसला की मग तुला मणीला कायमचं विसरावं लागेल. साहेब किती चांगले आहेत, माझी किती काळजी घेतात. स्वानंदीला कायम सपोर्ट केलाय त्यांनी, पण स्वानंदी मात्र साहेबांशी नेहमी वाईट वागत आल्या. साहेबांबद्दल मनात आकस बाळगून येत. आपण आपल्यात गैरसमज नको होऊ देऊयात. जे काही असेल ना ते स्पष्ट बोलूयात. बरोबर बोलताय तुम्ही स्वानंदी. इथून पुढे कसलाही गैरसमज झाला ना, तो आपण बोलून सॉल्व्ह करत जाऊ. मणी सर, काय ठरलं होतं आपलं? एकमेकांशी बोलून एकमेकांचा गैरसमज दूर करायचा. तुम्ही तर माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहात. सरपोतदार साहेबांनी लय मोठा गैरसमज करून दिलाय तुम्हाला. अहो, मी त्या माणसांना ओळखत सुद्धा नाही. आपल्याला वेगळं करायची सरपोतदार साहेबांची ही फक्त एक चाल होती. आणि सराव कसं समजावू तुम्हाला? तो माणूस तुमचा उपकार करता नसून तुमचा वापर करणारा, तुमच्यावर अन्याय करणारा एक नीच माणूस आहे. म्हणजे सर, प्लीज एकदा माझ्याशी बोला प्लीज. आपल्यातला गैरसमज दूर व्हायला हवा. मी काही झालं तरी हा गैरसमज दूर करणार. काहीही झालं तरी. खासदार सरपोतदारांच्या कुटुंबात कलह, सोन्यानेच तोंडाला काळे फासले. गुड मॉर्निंग मणी. साहेब गुड मॉर्निंग. घे चहा. तू किती लपवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी तू काय वाचत होतास हे मला कळलंय. अरे लाखो वाचकांनी वाचलंय ते, मी सुद्धा वाचलंय. स्वानंदीमुळे व्हायची ती बदनामी झालीच. साहेब, हे वाचल्यानंतर लोकांना काय वाटतं याचा मला फरक पडत नाही. पण काल जे काही घडलं त्याचं तुमच्या मनावर इतका खोलवर परिणाम झालाय ना, की तुम्ही दचकून रात्री झोपेत 2-3 वेळा उठला. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. काय? मी झोपेत दचकलो? काय करणार मणी? आपल्या मनावर आपला ताबा नसतो ना. आपण कितीही समजावलं तरी सुद्धा आपल्याच लोकांकडून मिळालेल्या अशा वागणुकीमुळे त्रास होतोच रे. म्हणजे इतक्या वर्षांमध्ये मी माझ्या मतदारांचा विश्वास मिळवला, पण माझ्या सुनबाईंच्या विश्वासाला मी पात्र ठरू शकलो नाही ना, ही खंत माझ्या मनाला आहे. मला त्याचा जितका त्रास झाला ना, त्यापेक्षा तुला जास्त त्रास झाला हे मला दिसतंय. तुला माहितीये का मणी, काल रात्री तू झोपेत बोलत होतास. तिच्या ह्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे तू तिच्यावर रागवत काय होतास, तिच्याशी संबंध तोडण्याची भाषा काय करत होतास. मला खरंच खूप काळजी वाटते रे मणी.
म्हणजे काय ना की मी स्वतःला अपराधी समजतो तुझं लग्न तिच्याशी लावून दिलं म्हणून. तिच्याशी तुझं लग्न लावलं म्हणून तुझी ही अवस्था झाली. अरे नवरा बायको म्हटलं की भांड्याला भांड लागतंच, पण तुमच्या दोघांमधली भांडणं इतकी टोकाला जातात ना की त्याचा त्रास तुला होतो. काल स्वानंदी जे वागली ना त्याच्यामुळे तुला चक्कर आली. तुझी ही अवस्था मला बघवत नाही रे म्हणे. पण साहेब मी आता बरा आहे, माझी काळजी नका करू. अरे काळजी करू नका असं कसं म्हणतोयस तू? म्हणी मी एका घटनेबद्दल बोलत नाहीये. स्वानंदीचं जे एकूण वागणं आहे ना ते मला खूप अस्वस्थ करतं. मी कधी काही बोललो नाही, पण कालचं तिचं जे वागणं होतं आणि त्यामुळे तुझी जी अवस्था झाली होती ना ह्याच्यानंतर मी आता शांत बसणार नाही. स्वानंदीच्या मनात नेमकं काय चालू आहे, तिचं हे असं वागण्यामागे तिचा काय हेतू आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुझी तिच्यामधली जी गुंतवणूक आहे ना ती कमी करावी असं मला वाटतं. हे बघ म्हणे मी तुला नातं तोडायला सांगत नाहीये, म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस, पण एखादं नातं जे असतं ना ते आपण जास्त स्ट्रेच केलं ना तर एका मर्यादेनंतर ते तुटतं. तर तुटायच्या आधी आपण ते शिथिल करावं. म्हणजे मी तुला हे जे सांगणार आहे ते सांगत असताना मला त्रास होतो, पण ह्यापेक्षा मला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाहीये. तुझी तब्येत, माझी तब्येत, ह्या घरातली शांतता आणि मुख्य म्हणजे तुमच्या दोघांमधलं नातं टिकावं ह्यासाठी काही दिवस का होईना पण जर तू स्वानंदीपासून दूर राहिलास ना तर बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे हे मी तुला वडिलकीच्या नात्यानं सांगतोय. शेवटी निर्णय तुला घ्यायचा आहे आणि तुझा जो निर्णय असेल ना तो मला मान्य असेल. हो साहेब माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. हे घर, या घराचं सुख महत्वाचं आहे आणि त्यासाठी स्वानंदीपासून लांब राहणंच योग्य आहे. जा, तुझं सामान घेऊन ये जा. म्हणी मला खात्री होती तू मला नाराज करणार नाहीस आणि तू तसंच केलंस. बापरे, उशीर झालाय खूप. मणी सर आले नाहीत अजून घरी, बंगल्यावरच असतील. त्यांच्याशी जाऊन बोलायला हवं. मणी सर तुम्ही? मणी सर मी तुम्हालाच भेटायला येणार होते आता खाली. काल तुम्हाला बरं वाटत नव्हतं, चक्कर आली होती तुम्हाला. आता बरं वाटतंय ना तुम्हाला? मणी सर तुम्ही कुठे जाताय का? ही बॅग का काढली तुम्ही? मणी सर, मणी सर मी तुमच्याशी बोलतेय, तुम्ही कुठे जाताय का? मणी सर मी काय विचारतेय तुम्हाला, तुम्ही कुठे चाललाय का? हो असं काय करताय मणी सर, बोला ना माझ्याशी तुम्ही. मणी सर कुठे निघालात? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर हेच आहे की मी इथून पुढे कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. आणि आता बोललोच आहे तर ऐका, इथून पुढे मी इथं नाही राहणार, खाली चाललोय बंगल्यावर राहायला. मणी सर काय बोलताय तुम्ही? मणी सर, मणी सर ऐका माझं. मणी सर मी काय सांगतेय ते ऐकून तरी घ्या. मणी सर, मणी सर ऐका माझं. हो असं घर सोडून जाऊ नका. तुम्हाला माझा राग आलाय ना, तुम्हाला अबोला धरायचा ना माझ्याशी, धरा, माझं काहीच म्हणणं नाही, पण आपलं घर सोडून नाही जायचं मणी सर. मी तुमच्याशी नाही बोलणार, मी तुम्हाला त्रासही देणार नाही. हवं तर मी बेडवर झोपेन, तुम्ही खाली झोपा, पण आपलं घर सोडून नाही जायचं. मी नाही येणार तुमच्या समोर. मी दिवसभर बंगल्यात काम करेन, रात्री तुमच्या समोर, तुमच्या नजरेसमोर पण येणार नाही. प्लीज आपलं घर सोडून मला सोडून जाऊ नका म्हणे, प्लीज. स्वानंदी माणूस मेल्यावर घागरीने पाणी होतं तरी त्याचा उपयोग नसतो. त्यापेक्षा जिवंतपणे भांड्यावर पाणी दिलं ना तो जिवंत राहू शकतो माणूस. आता जे तुम्ही बोलताय ना त्याचा विचार तुम्ही सरपोतदारांना काळ फासण्याआधी करायला हवा होता. सरका बाजूला. मणी सर, मणी सर ऐका माझं. मणी सर माझी काहीच चूक नाहीये, मी नाही ओळखत त्याला. बस स्वानंदी,
इथून पुढे मी तुमच्यासोबत त्या रूम मध्ये राहणार नाहीये. मणीसर अहो ऐका माझं. मणीसर अहो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मणीसर मी काहीच केलेलं नाही. मी प्लीज आपल्या घरी चला. स्वानंदी, मणीसर तुला सांगितलं होतं की नाही माझ्या नादाला लागू नकोस म्हणून? ऐकलं नाहीस माझा हा? तू आमचा भूतकाळ खणत गेलीस, सुजितरावांचा भविष्यकाळ खराब करण्याचा प्रयत्न केलास. आता बघ मी तुझा वर्तमान कसा बरबाद करतो ते. खासदार सरपोतदारांची वैर म्हणजे आगीशी खेळ हे तू विसरलीस. आता भोग त्याचे चटके. अरे स्वानंदी, काल ती दोघं आली होती ना काळ फासायला, ती माझीच माणसं होती. पैसे देऊन आणले होते मी त्यांना. तेव्हा मी काय काय करू शकतो ना हे लक्षात घे आणि माझा नाद सोड, नाहीतर ह्याच्या पुढचे परिणाम इतके भयानक असतील ना की तू त्याचा विचारही करू शकणार नाहीस.